नमस्कार, मी सुनील बनसोडे आणि आपण पाहत आहात STV मराठी न्यूज। वेळ झाली आहे राज्यातील आजच्या महत्त्वाच्या घडामोडींचा वेध घेण्याची। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राइब आणि शेअर करा। चला तर आता विस्तृत बातम्याचा आढावा घेऊया। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी 5 ते 8 नोव्हेंबर दरम्यान मराठवाड्यात 4 दिवसीय दगाबाजरे संवाद दौरा सुरू केला आहे। धाराशिव, बीड आणि लातूर जिल्ह्यात शेतकऱ्यांशी थेट संवाद साधत सरकारच्या धोरणावर टीका करणार आहेत। दुष्काळ, पाणी टंचाई आणि शेतकरी आत्महत्यावर ते भर देणार असून महायुती सरकारला लक्ष्य करणार आहेत। दौरा संभाजीनगर पासून सुरू होऊन नांदेडपर्यंत जाणार असल्याने विरोधकांच्या दौऱ्यामुळे राजकीय वातावरण तापले आहे। स्थानिक नेतेही यामध्ये सक्रिय झाले आहेत। महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या मोठा वाद निर्माण झाला असून तो केंद्रबिंदू आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार। पार्थ पवार यांच्या अमेडिया एंटरप्राइजेस LLP कंपनीने पुण्यातील मुंडवा कोरेगाव पार्क भागातील 40 एकर महार वतन जमीन अवैधरित्या खरेदी केल्याचा आरोप आहे। ही जमीन 272 व्यक्तींच्या मालकीची असून तिचे बाजार मूल्य सुमारे 1800 कोटी रुपये आहे। तरीही कंपनीने अवघ्या 300 कोटी रुपयांना ही खरेदी केल्याचा दावा केला आहे। याशिवाय 21 कोटी रुपयाचे मुद्रांक शुल्क केवळ 500 रुपयात माफ करण्यात आल्याचा आणि सरकारी परवानगीशिवाय हस्तांतरण झाल्याचा आरोप आहे। हे प्रकरण बॉम्बे इन्फिरियल व्हिलेज वतन निर्मूलन कायदा 1958 चे उल्लंघन करीत असल्याने राजकीय पातळीवरून तीव्र टीका होत आहे। महार वतनदार हक्क परिषद पुण्यात पत्रकार परिषद घेणार असून चौकशी अहवाल 1 महिन्यात येण्याची शक्यता आहे। मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट नुकताच उघडकीस आला आहे। या प्रकरणी 6 नोव्हेंबर 2025 रोजी जालना पोलिसांनी बीडमधून दादा गरुड आणि अमोल खुने या दोघांना अटक केली आहे। मनोज जरांगे यांच्या हत्येसाठी 2.5 कोटी रुपयाची सुपारी दिल्याचा आरोप आहे। जरांगे यांनी 7 नोव्हेंबरला अंतरवाली सराटी येथे पत्रकार परिषदेत थेट राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर आरोप केला आहे। भाऊबीजच्या दिवशी बीडमध्ये गुप्त बैठक झाली असती, त्यात जरांगे पाटील यांना विषारी गोळ्या किंवा गाडीने धडक देण्याचा प्लॅन होता, असा खळबळजनक दावा जरांगे पाटील यांनी केला आहे। मुंडे यांच्या निकटवर्ती कांचन आणि बडे यांचा यात सहभाग असल्याचेही त्यांनी सांगितले आहे। या प्रकरणी पोलिसांनी चौकशी सुरू केली असून जरांगे यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे। जरांगे यांच्या हत्येचा कट रचल्याचे समोर आल्याने मराठा समाजात संताप व्यक्त केला जात असून उच्चस्तरीय तपासाची मागणी केली जाते। मराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्यात गोड गुलाबी थंडीची चाहूल लागली असून धुक्याची दाट चादर पसरली आहे। सकाळी वाहन चालकांना अडचणी येत असून अपघात टाळण्यासाठी पोलिसांनी सावधानगिरीचा इशारा दिला आहे। शेतकरी आणि मजुरांना थंडीपासून बचावासाठी कपडे वाटप करण्यास सुरुवात झाली आहे। स्थानिकांनी हिवाळ्यातील पारंपरिक पदार्थाचा आनंद घेताना थंडीचा आनंद साजरा केला, मात्र धुक्यामुळे शाळा महाविद्यालयांच्या वेळेत बदल होण्याची शक्यता आहे। आगामी नळदुर्ग नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाने शहरातील कार्यकर्त्यांची बैठक घेतली। निवडणुकीसाठी पक्षाने जोरदार तयारी केली असून स्थानिक मुद्द्यावर भर दिला जाणार आहे। विरोधी पक्षांच्या हालचालींना उत्तर देण्यासाठी रणनीती आखली गेली आहे। विद्यमान आमदार राणा जगजितसिंह पाटील आणि दुसऱ्या फळीतील नेत्यांनी कार्यकर्त्यांना एकजूट राहण्याचे आवाहन केले आहे। निवडणुकीत विकास कामे आणि स्थानिक समस्या या मुख्य मुद्दे राहणार आहेत। पुणे जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव, राजगुरुनगर भागात बिबट्यांच्या हल्ल्याची दहशत कायम आहे। नुकत्याच झालेल्या हल्ल्यानंतर वन विभागाने पिंजरे लावले असून नरभक्षक बिबट्या ठार करण्याची कारवाई सुरू झाली आहे। ग्रामस्थांनी रात्री बाहेर पडू नये असे आवाहन करण्यात आले असून शाळांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत। गावकऱ्यांनी एकत्र येऊन पहारा ठेवला असून सरकारकडून नुकसान भरपाईची मागणी होत आहे। राज्य मंत्रिमंडळाने मुंबईत 3 नव्या मेट्रो मार्गांना मंजुरी दिली असून पुणे मुंबई दरम्यान दळणवळणात सुधारणा होणार आहे। हडपसर, लोणी, काळभोर आणि सासवड मार्गांना मान्यता देण्यात आली आहे। अर्थसंकल्पात भरीव तरतूद केल्याने आर्थिक विकासाला चालना यामुळे मिळणार आहे। उद्योग आणि रोजगार वाढण्याची ही अपेक्षा आहे। मराठवाड्यातील नागरिकांना मुंबई पुण्याला ये-जा सोपे होणार आहे। धाराशिव आरोग्य अभियानांतर्गत धाराशिव जिल्हा स्टाफ नर्स आणि LHV पदासाठी भरती जाहीर झाली आहे। पात्र उमेदवारांची यादी आणि दस्तऐवज तपासणी सुरू झाली असून 2025-26 साठी 11 महिन्यांच्या कालावधीसाठी ही नियुक्ती दिली जाणार आहे।
आरोग्य सेवेत यामुळे सुधारणा होणार असून ग्रामीण भागातील महिलांना प्राधान्य दिले जाणार आहे. उमेदवारांनी जिल्हा कार्यालयात हजर राहावे असे आवाहन करण्यात आले आहे. पौड रोडवर भरधाव कार मेट्रो खांबावर धडकून अपघात झाला आहे. यात वाहन चालक हा गंभीर जखमी झाला असून चालकाने मद्यप्राशन केल्याची शक्यता वर्तवली जात आहे. याबाबत पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून कोरेगाव पार्क येथील बंड गार्डन मेट्रो स्थानकाजवळील अपघातानंतर प्रवाशात दहशत निर्माण झाली आहे. या अपघातानंतर वाहतूक पोलिसांनी आता सतर्कता वाढवली आहे. संभाजीनगर विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक 2025 साठी मतदार याद्या तयार करण्याचे काम सुरू असून धाराशिव, जालना, लातूरसह जिल्ह्यात पदवीधर नोंदणी कार्यक्रम राबवला जात आहे. यापूर्वी पदवीधर मतदार यादीत नाव असलेल्या आणि नवीन पदवीधरांनी नाव नोंदणी करावे असे आवाहन पदवीधर मतदारसंघाचे विद्यमान आमदार सतीश चव्हाण यांनी केले आहे. अन्य राजकीय पक्षांनीही मतदार नोंदणीची तयारी जोरात सुरू केली असून शिक्षित मतदारांचा या निवडणुकीवर प्रभाव राहणार आहे. तर या होत्या राज्यातील विविध विभागातील आजच्या 10 महत्त्वाच्या ताज्या घडामोडी. आपण पुन्हा भेटू एका बातमीपत्रासह. तोपर्यंत पाहत रहा STV मराठी न्यूज. खरी बातमी, खरी भूमिका.